बरं. आता बऱ्याचदा असं म्हणण्यात आलं की जरांगे पाटील तिथे वाद मिटवायला गेले होते की वाद लावायला गेले होते? हे बघा, वाद लावायला तिथं जायची काय गरज आहे? चिखल्यातच जायची काय गरज आहे? वाद लावणाऱ्याला कुठूनही लावता येते ना. मी जरांगे पाटलाची बाजू घेते असं कुणीही समजायचं नाही. मी म्हणतोय काय की मी समाजाचं काम करतोय आणि मला फोन आलाय. मी तुम्हाला सांगितलं ना, आमचा प्रवीण नागरे होता, संभाजी जागो होता, हे वंजारीच आहेत ना. यांना फोन आला की ताईचे कपडे फाटूस तर झालोय. अरे जाणारच ना माणूस तिथं. आणि तिथं माणूस गेल्यानंतर तो काय पाय पडून म्हणणार आहे आम्हाला तुम्ही माफ करा आणि तुम्ही आमच्या ताईसोबत असं करायला नव्हतं पाहिजे. नशीब त्या दिवशी काही घटना घडली नाही. त्यामुळे जे झालं ते जरांगे पाटलांनी रागात केलंय ना, ते योग्य केलंय मी म्हणेल. कारण ज्यांनी जरांगे पाटलांनी कोणाला वैयक्तिक टार्गेट केलंय का? ज्यांनी हे कृत्य केलं त्याला केलंय ना टार्गेट. बरोबर. मग तुम्ही केलंय का म्हणून तुम्हाला मिरच्या लागताय? तुम्ही नाही केलं म्हणताय ना, मग तुम्ही संवादाला का नाही आले? जरांगे पाटील तिथं आलते ना, तुम्ही यायचं ना सगळ्यांनी समोर. तुमचं कर्तव्य होतं यायचं. चर्चा करायची, तिथं सांगायचं की असं नाही असं. दादा, हे असं नाही, अशी घटना झाली आणि आम्ही तुम्हाला सर्व सविस्तर सांगतोय. त्यांचंही ऐका आणि आमचं ऐका. हे म्हणायला का नाही आले?